11/2/26ला जी मीटिंग झाली त्याचं प्रोसिडिंग लिहायला महिना लावला त्यांनी. ते प्रोसिडिंग 7 दिवस 7 दिवसाच्या आतच लिहायला पाहिजे. आणि हे प्रोसिडिंग त्यांना आम्ही अर्ज देतो आता 7 दिवसाच्या अंदरच आम्ही त्यांना प्रोसिडिंग लिहून मागणार आहे. आणि सदर याचं प्रोसिडिंग सर्व आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही तक्रार करणार आहे त्यांची. या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. नेमकं कुठल्या मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित केली आहे? आमच्या चांदूर रेल्वे नगर परिषदचा अत्यंत महत्त्वाचा विषय चांदूर रेल्वे शहरामध्ये नमो गार्डनच्या विषयासंदर्भात ही मीटिंग घेतली आहे. यापूर्वी ज्या चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष आणि त्यांचा गट त्यांनी या नमो गार्डन संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यांच्या जबाबदारपणामुळे आज चांदूर रेल्वेच्या विकासाकरता खीळ निर्माण होत आहे. आणि नमो गार्डन म्हणजे काय, याच्या काय तथ्य आहे, हे सर्व माहिती होण्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषद इथे बोलावलेली आहे. या नमो गार्डनमध्ये सहवाद निर्माण झाला आहे. नगर परिषदेमध्ये शहरामध्ये तुमची चर्चा आहे का हे नमो गार्डन आता होणार का निधी परत जाणार? निश्चितच तुमच्या MB न्यूजच्या माध्यमातून मी सांगतो, नमो गार्डन होणार. नमो गार्डनचे पैसे जाणार, वापस जाणार नाही. याची निश्चितच मी आमच्या सर्व सहकार्यातर्फे तुम्हाला आणि चांदूर रेल्वे शहरवासियांना ग्वाही देतो की नमो गार्डन आम्ही ठरवलेल्या जागेत आणि निश्चितच होणार. आणि नमो गार्डनबद्दल श्रेयवादाची लढाई सुरू आहे, चर्चा शहरामध्ये आहे, काय सांगा? श्रेयवादाची लढाई कुठल्याही प्रकारची नाही आहे. मुळातच श्रेयवाद घ्यायचा विषय नाही आहे. मुळातच भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने नमो गार्डन करता महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिकेला 1 करोड रुपये नमो उद्यानाकरता उपलब्ध करून दिले आहे. तेच आम्हाला सर्वांना श्रेय आहे. वेगळं श्रेय घेण्याकरता आमचा कुठलाही असा चांदूर रेल्वे शहरामध्ये किंवा नगर परिषदमध्ये विषय नाही आहे. पण जसं की बघता अध्यक्ष मॅडमनी सुद्धा यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती आमच्या चॅनलला का त्यांचं म्हणणं आहे का या जागी करायचं, तुमचं म्हणणं आहे का त्या जागी करायचं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे रामनगर, तुमचं म्हणणं संध्याबाई. नेमकं शहरामध्ये नमो उद्यान गार्डन होणार का? नमो यापूर्वी सुद्धा सांगितलं पण अजूनही सांगतो, नेमकं नमो गार्डन होणारच. आणि त्यांच्या दिशाभूलमध्ये सांगतो, नमो गार्डन करता सर्वप्रथम 11/2/26ला मीटिंग झाली. 11/2/26च्या मीटिंगमध्ये विषय क्रमांक 1मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो गार्डनची जागा निश्चित करून मान्यता देण्याबद्दलचा विषय होता. सदर विषयावर साधक बाधक चर्चा झाली असताना नमो गार्डन बनवण्याकरता जागेसाठी एकमत होत नव्हते. 2-4 प्रकारच्या जागा सुचवल्या गेल्या. त्यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष यांच्या गटाकडून रामनगर इथली जागा सुचवली गेली आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गटाकडून संताबाई यादव नगर येथील श्री राठी आणि श्री ढगे यांच्या घरासमोरील जागा सुचवण्यात आली. आणि सदर या जागेमध्ये जर विचार केला, जो शासनाचा 3 नोव्हेंबर 2025चा निर्णय आहे की सदर गार्डन हे 30/6/2026 पर्यंत व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने 11/2/26ला या नमो गार्डन संदर्भात मीटिंग झाली. त्यामध्ये एकमत झाले नाही. त्याकरता सदर जागेकरता आमच्या एकमत न झाल्यामुळे मतविभाजनाकरता टाकले. सदर अध्यक्ष यांच्या गटाने त्यामध्ये गोंधळ निर्माण करून त्यामध्ये त्यांनी आणखी सुचवलेल्या जागा या सर्व जागाची पाहणी करू असे त्यांनी म्हटले. आणि त्यांनी म्हटले ज्यामध्ये सर्वानुमते त्यांनी हा विषय लिहून घेतला. सर्वानुमते झालाच नाही, कारण का आम्ही संताबाई यादव नगर इथली आम्ही जागा सुचवली होती. त्यानुसार त्यांनी स्थळाची पाहणी केली. स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर हे विषयपत्रिकेवर विषय घेऊन सर्वसाधारण सभा घ्यायला पाहिजे होती. म्हणजे 11/2/26ला झालेल्यानंतर लगेचच 7-8 दिवसामध्ये ते मीटिंग काढायला पाहिजे होती. कारण का लवकरात लवकर गार्डन तयार करून 30 तारखेच्या 30/6च्या आत तयार करून जनतेसाठी वापरण्यास खुली करायची होती. परंतु त्यांनी तब्बल 1.5 महिन्यानंतर एवढ्या दिरंगाईने ती नमो गार्डन संदर्भात मीटिंग घेतली. नाहीतर त्यांनी 7 दिवसात जर मीटिंग घेतली असती तर आतापर्यंत त्याची प्रशासकीय मान्यता आणि शासकीय तांत्रिक मान्यता सर्व झालेल्या असत्या.
परंतु त्यांच्या दिरंगाईमुळे आज चांदुर्ली शहरामध्ये नमो गार्डन बनण्याकरता उशीर होत आहे. चांदुर्ली शहरामध्ये एक चर्चा आहे की विकासापेक्षा वाद श्रेयवाद नगर परिषदच्या सभागृहात अधिक चालते राहते सुरू राहते बा आणि विकास अद्यापपर्यंत कुठलाही दिसून नाही राहिला. याबद्दल तुम्ही जनतेला काय उत्तर देणार? चांदुर्ली शहरामध्ये यापूर्वीच 1 महिन्यापूर्वी 6 करोड रुपयाच्या टेंडर झालेले आहे. येणाऱ्या काही काळात त्याचे काम चालूच होणार आहे. त्यानंतर शासनाने नगर परिषदेला नमो गार्डन करता 1 करोड रुपयाचा निधी मंजूर केला. तसाच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयोजनानुसार सुद्धा 1 करोड रुपये निधी प्राप्त केला. त्याच्या संदर्भात चर्चा झाली. परंतु नमो गार्डन अत्यंत लवकर करण्याचा आहे. त्या कारणाकरता त्याची अत्यंत तातडीची मीटिंग घेऊन नमो गार्डन जनतेस खुलं होण्याकरता त्याच्यामध्ये आमची चर्चा झाली. सदर जागेवर आम्ही चर्चा करत असताना त्याच्यामध्ये एकमत न झाल्यामुळे ते स्थळ पाहणी केली. स्थळ पाहणी केल्यानंतर त्याची त्वरित लवकरात लवकर मीटिंग काढणे आवश्यक होती. परंतु अध्यक्षांनी लगेच त्याची मीटिंग काढली नाही. त्याकरता शिव मॅडमनी 9/3/2026ला अध्यक्षाला सदर विषयावर म्हणजे जागेची मान्यता करता तुम्ही मीटिंग काढा असं म्हणून त्यांना म्हटले. तरी त्यांनी मीटिंग काढली नाही. त्याच्यानंतर 13/2/26ला सुद्धा शिव मॅडम मुख्याधिकारी यांनी अध्यक्षाला लेटर दिले की लवकरात लवकर जागा निश्चितीसाठी तुम्ही ठराव घ्या. परंतु त्यांनी जागा निश्चितीसाठी ठराव न घेता मीटिंग तब्बल 1.5 महिन्यांनी म्हणजे 25/3/26ला काढली आणि सदर विषय पत्रिकेत चुकीचा विषय घेतला. तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यताचा विषय घेतला. हा त्यांच्या बेजबाबदारपणा याच्यामध्ये दिसून येत आहे. कारण का जागाच निश्चित झाली नाही तर तुम्ही तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता कशी घेता? आणि मी सुद्धा अध्यक्षाला आणि शिवला लेटर दिलं की लवकरात लवकर नमो गार्डन झालं पाहिजे याकरता तुम्ही मीटिंग लावा. परंतु त्यांनी तब्बल 1.5 महिन्यानंतर ते मीटिंग लावली. विषय असा आहे की सर्वसाधारण सभा ही अध्यक्षांनी 1 महिन्याच्या आत घ्यायला पाहिजे. 1 महिन्याच्या आत न घेतलं त्यांनी दिरंगाई केली. 1 महिन्याच्या आत घेतली नाही. तब्बल 1.5 महिन्यानंतर त्यांनी हे सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर त्यामध्ये जो विषय लिहिला विषय हा चुकीचा लिहिला. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे त्यांनी त्यामध्ये विषय असा घ्यायला पाहिजे होता की नमो गार्डन करता जागा निश्चित करण्याकरताचा असा विषय त्यांनी घ्यायला पाहिजे होता. पण त्यांनी तो चुकीचा विषय घेतला. त्यानंतर 30 तारखेला 25/3ला जेव्हा हा विषय चालू होता तेव्हा त्या विषय पत्रिकेवर 13 विषय होते. 13 विषयामध्ये सर्व विषय आमचे 11 विषय पूर्ण पास झाले. 12वा विषय नमो गार्डनचा आला. तेव्हा मी प्रोसिडिंग बुकवर लिहित होतो की सदर तुम्ही विषय हा चुकीचा झाला. शिव मॅडमसोबतही बोललो. शिव मॅडमने सुद्धा सांगितलं हा यांनी चुकीचा विषय घेतलेला आहे म्हणून. त्या संदर्भात मी लिहित असताना प्रोसिडिंगवर मिनिट बुकवर त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ घालून त्यांनी सभेमधून पहिल्यांदा चांदूर नगर परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांनी सभेमधून पलायन केले. सत्ताधारी आणि अध्यक्ष कधी सभेमधून पलायन करत नाही. तहकूबच्या नावावर त्यांनी पलायन केले आणि त्यांनी त्या अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये गेले आणि एक पत्र लिहून दिलं आणि सूचनापत्र लावून दिलं सूचना फलकावर की सदर 12व्या विषयावर सदर मीटिंग हे तहकूब करण्यात आली आहे आणि पुढील काळात ही मीटिंग घेण्यात येणार आहे 12व्याच विषयावर आणि त्याचा वेळ आणि काळ तुम्हाला सांगण्यात येईल. परंतु त्यांच्याच गटातील जे सदस्य आहे हर्षल वाघ यांच्या बुद्धीची मला कीव येते. यांनी 3 वेळा तुमच्या MB न्यूज मार्फत माहिती दिली जनतेला की मीटिंगच संपली होती. ते म्हणत होते मीटिंग संपली. मीटिंग कशी काय संपली? तुमचा अध्यक्ष तिथं बोर्डावर नोटीस लावून राहिला का 12व्या विषयावर तहकूब केली आणि तुम्ही म्हणता विषय संपला होता. अध्यक्षाच्या परवानगीनेचा विषय आला होता. म्हणजे याच्यात तारतम्य आहे का? यांच्यात एक तरफ त्यांचाच अध्यक्ष 12व्या याच्यात तहकूब केली म्हणून बोर्डावर याच्यावर सूचनापत्र लावते बोर्डावर आणि त्यांचाच बेजबाबदार नगरसेवक जनतेची दिशाभूल करून आला का मीटिंग संपली. हे यांचं बेजबाबदारपण आहे. तसंच अरिहंत गेडाम यांनी सुद्धा सांगितलं की मीटिंग संपली. कोणीच त्यांचं असं म्हणून राहिलं तहकूब झाली म्हणून आणि स्वतःच यांनी अध्यक्षानं तिथे सूचना फलकावर लावलं तहकूब झाली म्हणून. म्हणजे यांचं तारतम्य नाही आहे. हे गोंधळ घालण्यात व्यस्त होते त्या मीटिंगमध्ये. त्यांचं एक म्हणणं होतं का वेळ संपलेला होता आणि विषय सुरू केला होता आणि वेळ संपल्यावर त्यांनी ते निघून गेले म्हणजे त्यांनी त्यामध्ये असे बोलले होते. काय सांगायचं? कोणत्याही मीटिंगचा वेळ संपत नसते. एकदा मीटिंग सुरू करण्याचा वेळ असते. मीटिंग संपण्याचा वेळ कोणत्याही महाराष्ट्रातल्या नगर परिषदमध्ये नसते.
2:11:26 जेव्हा मिटिंग झाली तर मिटिंग 8 घंटे चालली. 12 वाजता मिटिंग ते संध्याकाळी 7 वाजे मिटिंग. त्याला काय वेळ होता काय? परंतु जेव्हा विषय पत्रिकेवर जो विषय आला 12 वाजता 25/2/30 ते 25/3/2026 जेव्हा मिटिंग चालू झाली, जेव्हा 12वा विषय आला, हा 12वा विषय 4:50 आला. 4:50 मी मिनिट बुकवर लिहित होतो तेव्हा सर्व अध्यक्षाच्या गटांनी गदारोळ केला. गदारोळ करत असताना अध्यक्षांनी सभा तहकूब झाले असे म्हणून पळ काढला त्याच्यामधून आणि मी तिथे माझं प्रोसिडिंग लिहित होतो. असं करत असताना 5:07 CO मॅडम सुद्धा त्या सभागृहामधून निघून गेल्या आणि 5:05 अध्यक्ष म्हणजे CO मॅडम निघायच्या 2 मिनिटं अगोदरच अध्यक्ष त्या सभागृहामध्ये त्यांनी पलायन केलं आणि त्यांनी जनतेची दिशाभूल करून राहिली की 4:30 वाजता मिटिंग संपली. अरे 5:05 तुम्ही सभागृहात गेले. 5:07 आमचा काढलेला व्हिडिओ व्हायरल झाला. 5:07 आम्ही जो व्हिडिओ काढला त्याच्या 2 मिनिटं अगोदरच अध्यक्ष आणि सर्व सदस्य निघून गेले. पण अध्यक्षाला सभागृह सोडता येत नाही मिटिंग सुरू असताना, काय सांगा? ते त्यांचा बेजबाबदारपणा आहे. अध्यक्ष आहे, मिटिंग त्यांनी बोलावली आहे, त्यांना सभा सोडताच येत नाही. माझं प्रोसिडिंगवर लिहिणं झाल्यानंतर त्यांनी रिसर लिहून घ्यायला पाहिजे होता. त्यांना तहकूब तर करायचा विषयच नव्हता. कारण तहकूब केल्याच्यानं या पिरियड लांबून राहिला. नमो गार्डन एक तारीख दिली आहे डेडलाईन, त्या तारखेच्या आतमध्ये करायला पाहिजे. पण हे त्यांना मुळातच यांना नमो गार्डन करायचं नाही आहे, फक्त चांदुरबाली शहराची दिशाभूल करत आहे. नवो गार्डन जर यांना वेळेत करायचं होतं तर यांनी 11:02 मिटिंग झाल्यानंतर लगेच 7 दिवसात यांनी मिटिंग केली असती. तब्बल 1.5 महिना लेट मिटिंग काढली आणि मिटिंग काढल्यानंतर त्याच्यातही चुकीचा विषय घेतला आणि चुकीचा विषय घेतल्यानंतर त्याच्यातही ते सभागृहामधून तहकूबच्या नावावर पळत काढून राहिले. म्हणजे अजून एक मिटिंग लांबली, म्हणजे अजून दिवस लांबले. म्हणजे तुम्ही त्याची प्रशासकीय मान्यता कधी घ्याल, आर्थिक मान्यता कधी घ्याल, तांत्रिक मान्यता कधी घ्याल, त्याची तुम्ही इस्टिमेट कधी तयार कराल, TS कधी तयार कराल आणि त्याला टेंडरला कधी लावाल आणि प्रत्यक्षात काम सुरुवात कधी होईल. म्हणजे आज जर एवढा ह्या प्रोसेस करायचं काम पडलं आज, तर या प्रोसेस करायला इथून 2 महिने लागते आणि गार्डन आपल्याला 30/6/2026 करावं लागते. कसं गार्डन तयार झालं? यांच्या बेजबाबदारपणामुळे हे सर्व लेट होत आहे. परंतु मी माननीय आमदार प्रतापदादा यांच्यासोबत या सर्व विषयावर चर्चा केली. यांनी आम्हाला शब्द दिला, ते वरिष्ठ स्तरावर बोलले की 30 जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच नगर परिषदचं गार्डन हे तयार होऊ शकत नाही. त्याकरता ते 30 जून वाढून पाहिजे. कारण का त्याच्यामध्ये एक असे प्राईस ठेवले आहे त्याच्यात का बा किती रुपये प्राइस आहे? कसं प्राइस? त्याच्यामध्ये 2 करोड, 3 करोड, 5 करोड विभागीय स्तरावर त्यांनी बक्षीस ठेवलं आहे. विभागीय स्तरावर? हा, 5 जिल्ह्याच्या याच्यामधून विभागीय स्तरावर त्याच्यात बक्षीस ठेवलं आहे त्यांनी. एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये किती नमो उद्यान आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढ्याही नगर परिषदा आहे, महानगरपालिका आहे, नगरपंचायती आहे, सर्वांना शासनाने GR काढून 1 टाईम सर्वांना त्याचा निधी मंजूर केला आहे आणि प्रत्येक नगर परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायतीला 10% निधी हा अलर्ट केलेला आहे त्याचे प्रशासकीय काम करण्याकरता. आता शेवटचा प्रश्न, नमो उद्यान चांदुरबालीमध्ये कुठल्या ठिकाणी होणार? नमो उद्यानचे 39 नार्म दिले आहे. त्या निकषानुसार आपल्याला ते गार्डन बनवायचं आहे. अध्यक्ष यांच्या गटाने ठरवलेलं जे जागा आहे रामनगरातली, मुळातच ते पहिलेच विकसित आहे. तिथे 70 लाख रुपयाचं कंपाऊंड झालेलं आहे आणि उर्वरित 12 ते 13 लाख रुपयाचं काम शिल्लक आहे. मुळात पहिलेच ते विकसित झालं असल्यावर त्या जागेवर आपण काम कसं करणार आहे? ज्याचं काम अजूनही चालू आहे आणि काही बाकी आहे. परंतु चांदुरबाली शहरात एक मध्यवस्थित अशी जागा आहे जे यादव मंगल कार्यालयाजवळ जागा आहे. तिथे श्री ढगे आणि राठी यांच्या घरासमोर प्रशस्त 25,000 स्क्वेअर फूटची जागा आहे. ज्या जागेला 60 फुटाचा मोठा रस्ता, मेन मार्केटचा मोठा रस्ता गेला आहे, ज्याला लगेच बायपास रस्ता लागून गेलेला आहे आणि तिथून मार्केट जवळ आहे. त्या गार्डनपासून भव्य दिव्य असं मोठं एक मंगल कार्यालय आहे जिथे हजारो लोक बाहेरगावचे तिथे येतात आणि तिथून पोलीस स्टेशन जवळ आहे, नगर परिषद कार्यालय जवळ आहे, बस डेपो जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे. असे सर्व ते चांदुरबाली शहरातलं मध्यवस्तीची जागा आहे. त्या कारणानं तिथेच नमो गार्डन बनलं पाहिजे याकरता आम्ही आग्रही आहे आणि तशा प्रकारचं प्रोसिडिंगवर मिनिट बुकावर आम्ही लिहून घेतलं आहे. मतं अध्यक्ष पळून गेले, आम्ही मिनिट बुकावर सर्व त्याची मांडणी केली आहे. रितसर आम्ही त्याचं मतविभाजन करून आमचे 11 सदस्य आणि 1 स्वीकृत सदस्य याचा आमची याच्या बाजूने मताची नोंद केली आहे मतविभाजन करून. समजा तरी ठरावाला मंजुरी अध्यक्षांनी दिली नाही तर तुम्ही यावेळी काय करणार? ठरावाला मंजुराती अध्यक्षाचं द्यायचं काम नाही.
सभागृहामध्ये जे सदस्य असते याच्यामध्ये साधक बाधक चर्चा होते, त्यामध्ये कुठलाही ठराव हा सर्वानुमते पास होते. सर्वानुमते जर पास होत नसला एखादा ठराव तर त्या ठरावावर मतविभाजन मागण्यात येते. मतविभाजन मागण्यानुसार बहुमताने तो ठराव पास होतो. अध्यक्षाच्या हाती ठराव पास होणे अध्यक्षाच्या हाती नाही, ठराव पास होणे हे अध्यक्षाच्या म्हणजे बहुमताच्या हाती आहे ठराव पास होणे. ठराव म्हणजे जे समजा 21 नगरसेवक आहे, बरोबर आहे, 21 नगरपैकी तुम्ही 11 प्लस एक स्वीकृत नगरसेवक 12 असणार आणि तिकडे समजा त्यांनी समजा एक ठरावावर साईन केली नाही, सह्या केल्या नाही त्या मान्यतासाठी, तर पुढील तुमचं पाऊल काय आहे? सह्या करणं हे त्यांना बंधनकारक आहे. प्रोसिडिंगवर 7 दिवसाच्या अंदर ठरावावर 7 दिवसाच्या अंदर सही करणं हे बंधनकारक आहे. एक वेळा त्यांनी जे 11/2/26 जे मीटिंग झाली त्याचं प्रोसिडिंग लिहायला महिना लावला त्यांनी. ते प्रोसिडिंग 7 दिवसाच्या आतच लिहायला पाहिजे आणि हे प्रोसिडिंग त्यांना आम्ही अर्ज देतो आता 7 दिवसाच्या अंदरच आम्ही त्यांना प्रोसिडिंग लिहून मागणार आहे आणि सदर याचं प्रोसिडिंग सर्व आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही तक्रार करणार आहे त्यांची का अशा प्रकारची नमो गार्डनच्या संदर्भात हे दिरंगाई करत आहे बा आणि याच्यात लेट लतीफ करत आहे. बेजबाबदारपणामुळे यांच्या हे नमो गार्डन लेट होत आहे. अशा प्रकारची आम्ही तक्रार जिल्हाधिकारी यांना देणार आहे. सदर नगर परिषदमध्ये चांदूर रेल्वे येथे जो नमो उद्यानाला घेऊन वाद सुरू आहे किंवा या संदर्भातला गोंधळ निर्माण होत आहे, सदर गोंधळ किंवा वाद हा श्रेयवादाला घेऊन नाही आहे. श्रेयवादाचा त्यात कुठलाही विषय येत नाही आहे. कारण नमो उद्यान म्हटल्यानंतर हे मोदी साहेबांच्या नावाने जेव्हा नमो उद्यान होत आहेत त्या श्रेयवादाचा विषयच येत नाही आहे. चांदूर रेल्वे शहरात कुठेही जरी नमो उद्यान झालं तरी भारतीय जनता पार्टीसाठी ते अतिशय विषय म्हणजे नागरिकांनी तुमचा जो व्हायरल व्हिडिओ बघितला, तो व्हायरल व्हिडिओ पाहून हे जनतेचे प्रश्न आहे. जसं आता श्रेयवाद लढाई सुरू झाली नगर परिषदेमध्ये नमो गार्डन या माध्यमातून काय सांगतो? जो जनतेने व्हायरल व्हिडिओ बघितला आणि त्यात जो गोंधळ दिसतोय तो गोंधळ फक्त एवढ्यासाठी होता की उपाध्यक्षांचं मत मांडणं मिनिट बुकांवर सुरू होतं. सभा कुठलीही संपलेली नव्हती आणि सुरू असताना अचानक सभा तहकूब म्हणून तूर्त 12व्या प्रश्नावर सभा तहकूब म्हणून नगराध्यक्षांनी जो तिथून पळ काढला, त्यासोबत ज्या नगरसेवकांनी पळ काढला, तो पळ काढल्यानंतर हे CO मॅडमशी आम्ही जेव्हा चर्चा करत होतो की आमचं अजूनपर्यंत बोलणंच अपूर्ण आहे, आमचं बोलणंच पूर्ण झालेलं नाही आणि यांनी पळ काढला, कुठलाही काही न सांगता मिनिट बुकावर कुठलीही नोंद न करता की सभा तहकूब केली आहे अशी मिनिट बुकावर किंवा सभा संपली आहे अशी कुठलीही नोंद न करता त्या सरळ पळून गेल्या. त्या संदर्भात आम्ही त्यावेळी CO मॅडम आणि अनेक कर्मचारी तिथेच उपस्थित होते. आमच्या पाठीमागे त्या व्हिडिओत जर बघितले तर कर्मचारीही बसून होते आणि CO मॅडमही बसून होते. फक्त अनुपस्थिती कुणाची तर ते अध्यक्षांची आणि त्यांच्या सोबत सहकारी असणाऱ्या नगरसेवकांची ज्यांनी तिथून पळ काढलेला होता. अद्यापर्यंत जागा पाहणी केली आहे रामनगरमध्ये, पण ज्यांनी संताबाई यादवनगरमध्ये सुद्धा तुमचा हट्टा वाळासा आहे त्याचं झाली पाहिजे म्हणून तिथली जागा पाहणी झाली का? तशी रामनगरची झाली. जागा पाहणीच्या संदर्भात जेव्हा अध्यक्षांनी मिटिंग काढली आणि त्या संदर्भातले पत्र दिले तर कुठलेही पत्र हे आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवले आणि कुठलंही पत्र देत असताना किमान 48 तासाचा वेळ तरी देण्यात यावा. हा 48 तासाचा वेळही नव्हता. संध्याकाळी 8 वाजता पत्र दिले, सकाळी पाहणी करता गेले आणि पाहणी करता जात असतानाही काही अधिकारी वर्ग आणि त्यांचेही असणारे पूर्ण 10 नगरसेवकापैकी फक्त 6 नगरसेवक तिथं उपस्थित होते आणि 6 नगरसेवकच हे पाहणी करत होते. 6 नगरसेवकच कुठलंही गार्डन ठरवतील असं शक्य नाही आहे. कारण 21ची बॉडी आहे आणि 21च्या बॉडीमध्ये फक्त 6 जणं जे आहे ते 6 जणच जर जागा म्हणजे ठरवत असतील तर ते कुठलेही मान्य नाही होत, त्याचा कुठलाही ठराव होत नसतो. त्यामुळे अद्यापपर्यंत तरी जागाच निश्चित झालेली नाही आहे त्या ठरावानुसार. नेमकं 11ही नगरसेवकांना तुम्हाला त्यांनी पत्राद्वारे कळवलं होतं, तुम्ही का सोबत गेलेली जागा बघायला? आम्हाला कुठलंही पत्र दिलेलं नव्हतं किंवा पत्र वेळानं आलं या पत्र व्हॉट्सअपवर आलेलं हे सांगितलं तुम्हाला. 23 तारखेला रात्री 8 वाजता व्हॉट्सअपवर पत्र आले आणि सकाळी 24 तारखेला त्यांनी 10 वाजताचा टाईम ठेवला पाहणी करण्याकरिता. त्या संदर्भातला तिथल्या अधिकाऱ्याचा अहवाल आहे की त्यावेळी फक्त 6 जणं तिथं नगरसेवक होते. तो अहवालही आमच्याकडे आहे आणि काही तिथे म्हणजे प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यांच्या 10 पैकीही पूर्ण नगरसेवक नव्हते.
तुम्ही पाणी पुरवठा सभापती आहे. सध्या उन्हाळ्याच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि शहरामध्ये जे नळ ज्या पद्धतीने नळ नागरिकांकडे पोहोचायला पाहिजे, नळ यायला पाहिजे. जो प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या काळात आता बऱ्याचशा त्रुटी त्या पाणीपुरवठा योजनेमध्ये व पाण्याच्या नियोजनामध्ये राहिलेल्या आहे. तर त्या पूर्णत्वास कशा आणता येईल याचा प्रयत्न आपला चालूच आहे. आपले संबंधित अधिकारी वर्कर त्या ठिकाणी काम करून राहिले. नवीन योजना चालू करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आणि राहिला विषय रोजच्या नळाच्या नियोजनाचा, तर सध्या स्थितीत तरी आपण म्हणजे लोकांपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचलं गेलं पाहिजे याचं नियोजन आपण करतो आहोत. उन्हाळा या ठिकाणी लागून राहिला तर टाक्याची साफसफाई या ठिकाणी लवकरात लवकर होऊन लोकांना चांगलं पाणी कसं मिळवून देता येईल याचासुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि काही प्रमाणात काही ठिकाणी कसं आहे, आता तुम्हाला सांगू इच्छितो की जसं आपली जी जुनी पाईपलाईन आहे त्या जुन्या पाईपलाईनचं जे समजा त्यावर जो भार पडून राहिला, म्हणजे 1000 कनेक्शनचा भार त्या ठिकाणी पडायला पाहिजे होता. आज त्याच्यावर 5-5, 7-7 हजार कनेक्शन म्हणजे जवळजवळ त्याच्यावर केले गेलेले आहे. तर त्याच्यामुळं ते लोकांना जे पोहोचण्यात थोडीशी अडचण येते, पण तरी त्या पद्धतीचं नियोजनसुद्धा आपण या ठिकाणी करून राहिलो आहे आणि ते आपण पुढेही करू हे आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. नमो उद्यानबद्दल तुमची भूमिका काय आहे? वाद सुरू संदर्भात काय सांगा? या ठिकाणी जो श्रेयवादाचा विषय आपण म्हणत आहात तर श्रेयवादासाठी आमची कुठलीच लढाई नाही. आमची लढाई आहे चांदूर रेल्वे शहराच्या विकासाची. आम्ही संबंधित या विषयावर चर्चा केली असता जर समजा तुम्ही जर विचार केला तर याआधी हा विषय घेण्यासाठी नगराध्यक्षांना पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला, सीओंना पत्रव्यवहार करण्यात आला. या संबंधितले पत्रव्यवहार या ठिकाणी मी आपल्याला दाखवू इच्छितो की आमचं जरी ते ऐकत नसतील तरी सीओ मॅडमनी या ठिकाणी पत्रव्यवहार केला की जागा निश्चितीबाबतचा ठराव तुम्ही या ठिकाणी घ्या. जागा निश्चिती केल्यानंतरच आपण प्रशासकीय मान्यता आर्थिक मंजुरात या ठिकाणी देऊ शकतो. मला सांगा, एखाद्या सभेचा नियम आहे ज्यावेळेस पहिली सभा झाली तिथून 30 दिवसाच्या आत दुसरी सभा व्हायला पाहिजे, परंतु ती झाली नाही. 1.5-2 महिने ही सभा लेट होऊन राहिली. या विषयासाठी आम्ही विशेष सभेची मागणीसुद्धा केली, परंतु त्यांनी तीसुद्धा घेतलेली नाही. आता या विषयावर आपण काय बोलायचं? या ठिकाणी बेजबाबदारपणा कुणाचा आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसून येऊन राहिलं. जनतेलासुद्धा या ठिकाणी माहिती आहे. तुम्हाला सांगतो की आपल्या सीओ मॅडमनी मान्य विभागीय सहआयुक्त नगर परिषद प्रशासन शाखा यांनासुद्धा पत्र दिलेलं होतं. त्यांनी ज्यावेळेस या ठिकाणी विचारणा केली की काय झालं नमो उद्यानाबद्दल, तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलं जागा निश्चिती न झाल्यामुळं आणि कुठल्याही प्रकारचा ठराव न झाल्यामुळं हे काम पूर्ण पेंडिंग पडलेलं आहे. हे कोणामुळं पडून राहिलं हे आपल्या समोर आहे, हे सर्व जनतेच्या समोर आहे. त्यामुळं कोणीच जनतेची दिशाभूल करू नये. आणि आम्ही श्रेयवादासाठी भांडत नाही, तर आम्ही जनतेच्या विकासासाठी, चांदूर रेल्वेच्या विकासासाठी या ठिकाणी उभा आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचा विषय सोडून पळालो नाही हे या ठिकाणी आपण नमूद करण्यात यावं. कारण सभा तहकूब करून यांना पळून जाण्याची वेळ का आली याचा विचार त्यांनी करावा. आणि सर्वसामान्य जनतेलासुद्धा विनंती आहे की जे लोक पळून जातात ते कशासाठी जातात हे आम्ही तेव्हाही सांगितलं. विकासासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत आणि आम्ही आपल्यासोबतच राहू. शहरामध्ये नमो उद्यान उभारण्यात येणार आहे, पण अद्यापपर्यंत नागरिकांना त्याचे फायदे काय आहेत? नमो उद्यानामुळे शहरी भागातील नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा लाभ मिळेल आणि त्याच्याचबद्दल आरोग्यदायी जीवनशैली. उद्यानामुळे नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा सुद्धा लाभ मिळणार आहे. सामाजिक एकात्मतासुद्धा मिळणार आहे. नमो उद्यानामुळे सामाजिक एकात्मता आणि सामुदायिक जुळाव वाढेल. सौंदर्यीकरण उद्यानामुळे नमो उद्यानामुळे सौंदर्यीकरणाचे फायदेसुद्धा होईल आणि अनेक प्रकारचे असे नमो उद्यानामुळे आपल्याला फायदे होऊ शकतात. तिथे सर्व प्रकारच्या महिला, मुलं आरोग्यदायी, जिथे आपण आरोग्याला जे झाडं वगैरे लावू त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळेल, असे सुद्धा आपल्याला फायदे मिळणार आहे. ज्या 25 तारखेला जे सर्वसाधारण सभा होती, या सभेमध्ये जो 12 नंबरचा विषय होता, हा विषय खरोखरच चुकीचा होता म्हणूनच आम्ही त्या चुकीच्या निर्णयावर विरोध दर्शवला. पण त्या व्हिडिओचं कारण असं होतं, विरोधकांनी चुकीचे आमच्यावर आरोप केले आहे. विषय म्हणजे जो 12 नंबरचा विषय होता
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तो विषयच नव्हता. नमो गार्डनची जागाच निश्चित झाली नाही तर प्रशासकीय मान्यता आपण कोणत्या आधारावर देऊ हे तरी त्यांना समजायला पाहिजे. आणि दुसरा विषय जो 11/2/2026 सर्वसाधारण सभा झाली होती आणि हे सभा दीड महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी सभा घेतली. खरोखरच हे चांदूरच्या विकासाकरिता नगराध्यक्ष आणि त्यांचे नगरसेवक तत्पर आहे काय या सर्व जनतेला आपल्याला दिसून पडत आहे. नमो गार्डन संदर्भात तुमची भूमिका काय राहील? नमो गार्डन हे चांदूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मायबाप जनतेनं तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि तुम्ही हा विषय एकदम एकेखोरीपणानं धरून ठेवलेला आहे. आधीच विकसित झालेल्या ग्राउंडवर तुम्ही एकेखोरीपणा करू नका. जे उरलेलं काम आहे ते आधी पूर्ण करायला लावा. माझा प्रभाग आहे रामनगर. उरलेलं काम ताबडतोब करायला लावा आणि नवीन गावाचा शहराचा मध्य भागात असलेला जो ग्राउंड आहे रामनगर हा विकसित झालेला आहे. आणि जे संताबाई यादव नगर आहे हा प्लॉट कोणाला माहीतसुद्धा नव्हता का हा नगरपालिकेचा आहे. हा नगरपालिकेचा ग्राउंड ताबडतोब अगदी तातडीनं विकसित करा आणि नमो गार्डन तेथे बनवा. शहराचा विकास हा मायबाप जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे. तुमचं कर्तव्य आहे ते पार पाडावे. विकासाच्या कामात अडथळा आणू नये हे जनतेची तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. आमचीसुद्धा आग्रहाची विनंती आहे का ताबडतोब नमो गार्डनचा विकासाला कोण हे आणत आहे? विकास कोण थांबवत आहे? विकासाला अडथळा हे सत्ताधारी. आम्ही त्यांना विनंती करतो का ताबडतोब नमो गार्डनचा काम निकाली लावावे. ताबडतोब निर्णय घ्यावा आणि नवीन गार्डन आहे जे नवीन प्लॉट आहे नगरपालिकेचा तिथं लिहिलेलं आहे शासनानं लिहिलं आहे नवीन जागा विकसित करणे. पण त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे का अडथळा तुम्ही आणत आहात ते आणत नाही ते असे म्हणत आहे विरोधात? आम्ही आणत नाही विरोधात आहे. जर सत्ताधारी म्हणतात तुम्हाला का तुम्ही अडथळा आणत आहे त्यांच्या त्या कामात? आमच्या कोणत्याच प्रकारचा अडथळा नाही आहे. नवीन जे ग्राउंड आहे शासनानं निर्णय दिला आहे का नवीन जागा विकसित करणे. नवीन जागेला ताबडतोब विकसित करावे आमची विनंती आहे. जनतेची विनंती आहे. मायबाप जनतेनं तुम्हाला मोठ्या खुर्चीवर बसवलं आहे त्याचा मान ठेवावा आणि तिथे ताबडतोब नमो गार्डन यासाठी मंजुरात आम्ही तयार आहे सह्या करायला. त्यासाठी तुम्ही विकासाच्या कामात अडथळा आणू नका आम्ही विनंती करतो तुम्हाला. अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नमो गार्डन होणार आहे. कुठल्याही नगरपरिषदेचा वाद चव्हाट्यावर पोहोचला नाही. या चांदुरेचा गार्डनबद्दल वाद चव्हाट्यावर पोहोचलेला आहे. काय सांगा? ह्या नमो गार्डनचा वाद चव्हाट्यावर आमच्यातर्फे भारतीय जनता पार्टी कोणत्याही विकास कामात चव्हाट्यावर कोणती गोष्ट आणत नाही. भारतीय जनता पार्टीचा एजंट आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास. आम्ही विश्वासानं सांगतो नमो गार्डन हा संताबाई यादव नगर हा नवीन नगरपालिकेचा ग्राउंड आहे. तिथं विकास झाला पाहिजे. त्या विभागातही सुद्धा विकास व्हायला पाहिजे. आमची इच्छा आहे. चांदूर शहरवासियांची सुद्धा इच्छा आहे. हे गोष्ट लक्षात ठेवून जे खुर्चीवर तुम्हाला जनतेनं मान दिला आहे त्याचासुद्धा तुम्ही मान ठेवायला पाहिजे. ताबडतोब 2.5 3 महिन्यात मी मिटिंगा 1.5 महिना मिटिंग घेत नाही. ताबडतोब मिटिंगा घ्या. त्याचा काम निकाली लावून तिथं नमो गार्डनचा काम सुरू करावे आणि जे रामनगरचा उरलेलं काम उर्वरित काम आहे त्याच्यावर लक्ष द्यावे. ते लवकरात लवकर ताबडतोब तुम्ही त्याचा काम निकाली लावून विकास करावे. रामनगरच्या उरलेल्या पैशाचा ताबडतोब तिथं झाडं हे ते खेळण्या तिथं माझ्या माऊली बंधू भगिनी तिथं सकाळी व्यायामसुद्धा करायला जातात. त्यांचंसुद्धा तुम्ही भान ठेवावं लक्ष ठेवावं आणि ह्या नमो गार्डनचा जे काम आहे ते ताबडतोब निकाली लावून शहराचा विकास करावा अशी विनंती करतो मी तुम्हाला. नमो उद्यानबद्दल मला हे म्हणायचं आहे की नमो उद्यान चांदुरामध्ये झालंच पाहिजे. यामध्ये आम्ही 11 नगरसेवक आहेत ते आम्ही सगळे अग्रेसर आहे आणि नमो उद्यान इथे होणारच याची मी हमी देते. आणि सगळ्यात मेन गोष्ट यांनी जे विषय पत्रिका मांडली आहे त्यामध्ये जो विषय मांडला आहे 12वा की आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी तो विषय अत्यंत चुकीचा विषय आहे. 11/2ला जो विषय झाला होता त्यामध्ये मंजुरासाठी होता विषय तो यांनी या विषयामध्ये घेतला पाहिजे नव्हता आणि पहिल्या नंबरचा विषय घ्यायला पाहिजे नव्हता. नमो उद्यानची जागा मंजुरात घेण्यासाठी विषय पाहिजे होता.